काय बोरघर गणातल्या लोकांनो, पक्की मजा आहे बा तुमची. हा, मी ऐकलं बा मागच्या 5 वर्षात पक्क्या योजना मिळाल्या तुम्हाला. घरकुल मिळाला ना? नाही. येरी येरी नाही. इंजना 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 मिळाल्या असतील ना? नाही. ताडपत्र्या त्या काहीच नाही मिळाला. त्या पुढाऱ्यांनी मिळणार, दारिद्र्य रेषेखालच्या पुढाऱ्यांनी. तुम्ही फक्त काय करायचं माहिती आहे का? मतदानाच्या दिवशी जायचा, पुढारी म्हणाल त्या बटणावर दाबायचा, घरी यायचा, गम्याला घ्यायचा आणि रोजगार हमीच्या योजनेवर जायचं. नाही तर पुढारी म्हणाल त्या बटन दाबायचा, घरी यायचा, अवपा एस टी पकडायची आणि कुरवंडीला बटाटा काढायला जायचं. नाहीतर पुढारी म्हणतील त्या बटन दाबायचा, घरी यायचा, अवपा एस टीत बसायचा, घोडेगावला जायचा आणि टमाटा खुडायची. नाही तर पुढारी म्हणतील त्या बटन दाबायचा, घरी यायचा, अवपा एस टीत बसायचा आणि अवसरीला बाजरी कापायला जायचा. हीच वेळ आहे तुमच्यावर. कोणामुळं? अवपेच्या रामा लोखंड्यामुळं नाही, तुमच्यामुळं. कोणताही बटन दाबायचा आणि कोणाला निवडून द्यायचा का, हीच वेळ येणार. तुम्ही पाहिलं का? एका पुढाऱ्याच्या घरामध्ये 4 घरकुला, 7 इंजना आणि माळाभरला एवढ्या ताडपत्र्या. आता तसा होऊ द्यायचा नाही. आता आपला माणूस निवडायचा, जो ज्याला घरकुल पाहिजे, जो बेघर आहे त्याला तो देणार घर. त्याच्याकडे चटई नाही त्याला चटई देणार, त्याला गोठा नाही त्याला गोठा देणार. जो गरीब आहे त्याला